रांगडा खेळ, मातीचा सुगंध आणि अंगात संचारलेलं वारं, ज्या खेळाने महाराष्ट्राला ओळख दिली आणि भारताला जगजेतेपद मिळवून दिलं, त्या खेळाचा श्वास म्हणजे आपली कबड्डी. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे. आज आपण अशा एका देवमाणसाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या मातीतील खेळाला वाहून दिलं, ज्यांच्यामुळे हुतुतूचा प्रवास जागतिक स्तरावरच्या कबड्डीपर्यंत झाला. ते व्यक्तिमत्व म्हणजे कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुवा साळवींचा संपूर्ण जीवन प्रवास. चला तर मग सुरुवात करूया. बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा. मंडळी, कबड्डी महर्षी म्हणून ओळखले जाणारे शंकरराव उर्फ बुवा साळवी म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षी शंकरराव साळवी तथा बुवा यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी झाला होता. साळवी कुटुंब तसं मूळच्या कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावचे रहिवासी होते. मुंबईमध्ये प्रभादेवी येथील मानकरी इमारतीमध्ये साळवी कुटुंबाचे वास्तव्य होते. प्रभादेवीच्या प्रगती कला मंदिर या संस्थेच्या वतीने साळवी बंधू वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करत असत. त्यावेळी त्याचे सूत्रसंचालन बुवा करायचे. त्याच प्रगती कला मंदिराच्या वतीने मुरारी घाट मार्गावरच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असे. त्या स्पर्धेमध्ये मुंबईचेच नव्हे तर पुणे, सोलापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांचे संघही खेळत असत. तेथे शिस्त, वक्तशीरपणा, नियमांचे काटेकोर पालन आणि खेळातील विविध लकबीमुळे बुवा या कबड्डी खेळाकडे आकर्षित झाले. बुवांच्या उगवत्या वाणीचा कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी उपयोग होईल असा विचार करून वसंतराव कोलगावकरांनी बुवांना कबड्डीच्या मुख्य प्रवाहात आणले. शंकरराव साळवी एक चांगले लॉबीमॅन होते. त्यांनी राज्य सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करत कबड्डीला राज्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत लॉबिंग केलं होतं. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचे कबड्डीवर विशेष प्रेम होते, पण त्या व्यतिरिक्त राजकारण, प्रशासन, साहित्य, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातही त्यांचे दमदार वजन होते. या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वत्र चांगली ओळख असल्यामुळे बुवांना कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देता आलं. कबड्डी हा खेळ म्हणून तेव्हाच भविष्यकाळात मोठ्या पातळीवर येईल जेव्हा तो भारताच्या विविध भागांमध्ये खेळला जाणाऱ्या एकसमान नियमांसह एकच खेळ म्हणून रचला जाईल. महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात त्याला हुतुतू असे म्हणत तो 9 खेळाडूंसोबत खेळला जात असे. बंगालमध्ये हुडुडू, दक्षिणेत चेडुगुडू, उत्तरेत कबड्डी या नावाने हा खेळ ओळखला जात असे. एक खेळ, एक फेडरेशन आणि एक संघटना हे बुवांचं ध्येय होतं. पण बुवांच्या याच कल्पनेला आपल्या मूळ राज्यातूनच म्हणजेच महाराष्ट्रातून खूप विरोध झाला, कारण त्यांनी हुतुतू सोडण्यास नकार दिला. गुजरातमध्ये देखील असंच काही घडलं, पण दक्षिण आणि उत्तर भारतात त्यांना विरोध कमी होता. त्यांचा कल साळवींच्या प्रस्ताव स्वीकारण्याकडे जास्त होता. पण एवढे सर्व प्रयत्न करूनही महाराष्ट्रातच बुवांना सर्वाधिक विरोध होत होता. पण 1957-58 मध्ये परळच्या सेंट झेवियर मैदानावर झालेल्या भव्य दिव्य राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेने हुतुतू प्रेमींचा विरोध मावळला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना आणून बुवांनी संपूर्ण महाराष्ट्र जिंकला होता. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांची बुवांशी भेट घडवून आणली. त्याच वेळी यशवंतराव बुवांना म्हणाले, बुवा, जेव्हा राष्ट्रीय स्पर्धेत इतर राज्यांचे संघ विजय मिळवतील तेव्हाच कबड्डीचा प्रचार आणि प्रसार झाला असं मी समजेन. यशवंतरावांच्या या बोलण्याने बुवांना हुरूप आला. बुवांनी कबड्डीचा प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 2 वेळा जपान, शिवाय नेपाळ, भूटान येथे कबड्डीचे सदिच्छे दौरे केले. 1970च्या दशकापर्यंत साळवी यांनी कबड्डी खेळाला भारतीय सीमांच्या पलीकडे नेण्याचे ध्येय ठेवले होते. महाराष्ट्र संघाने 1964 मध्ये प्रदर्शनीय सामन्यासाठी नेपाळचा दौरा देखील केला होता, परंतु पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय दौरा 1974 मध्ये झाला, जेव्हा भारताने 5 सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा केला होता. दशकाच्या अखेरीस साळवी यांनी 1978 मध्ये आशियाई कबड्डी फेडरेशनची स्थापना करण्यासाठी मदत केली, जिथे नेपाळ आणि बांगलादेश हे देश सदस्य होते. त्यानंतर 4 वर्षांनी शरद पवार यांच्या जपानी अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करून त्यांनी जपान देशाचा दौरा आयोजित केला, जिथे महाराष्ट्राच्या पुरुष व महिला कबड्डी संघाच्या खेळाचे प्रदर्शन करण्यात आले.
त्यानंतर 2 वर्षांनी जपानने असा अहवाल दिला की त्यांनी तेथे एकूण तब्बल 62 कबड्डी क्लब स्थापन केले आहेत. या दौऱ्याने 8 वर्षानंतर म्हणजेच 1990च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीच्या समावेशाचा पाया घातला गेला. 1982 मध्ये दिल्ली येथील एशियाडमध्ये होणारा कबड्डीचा प्रवेश महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपामुळे लांबला गेला. त्यामुळे बुवा खूप नाराज झाले. पण बुवाने आपले प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्या मागे तगाता लावत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. राजकीय मतभेद बाजूला सारून पवार यांनी बुवांसह इंदिरा गांधींची भेट घेतली. बुवांच्या आग्रहाखातर त्यांनी इंदिरा गांधी यांना कबड्डीचा समावेश एशियाडमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली. 1990च्या बीजिंग एशियाडमध्ये कबड्डी या खेळाचा समावेश करण्यात आला आणि बुवांचे एक स्वप्न साकार झाले. ज्या दिवशी बीजिंगच्या एशियाडमध्ये कबड्डीचा समावेश झाला आणि पहिला सामना खेळवला गेला तो दिवस बुवांनी काही कबड्डी प्रेमींसोबत शिवाजी पार्कच्या आपल्या कार्यालयामध्ये पेढे वाटून साजरा केला. त्यांनी कबड्डीसाठी आणखी एक महत्त्वाचं कार्य केलं. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या माध्यमातून एक कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आर्थिक चणचणीमुळे अश्विनी कुमार भोईर चषक कबड्डी स्पर्धा बंद होत चालली होती. अशा वेळी उत्पन्नाचा स्रोत कायम स्वरूपात मिळत राहून तशाच प्रकारची स्पर्धा सुरू करावी असा बुवांचा मानस होता. जोशी यांनी कबड्डीवरील प्रेमासाठी अध्यादेश काढला आणि शिवशाही चषक या नावाने 1997 मध्ये पहिली स्पर्धा घेण्यात आली. आज ती स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक या नावाने घेण्यात येते. 2004 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली तेव्हा ते त्याच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते. शंकरराव साळवी यांना 2005 मध्ये महाराष्ट्र सरकारने कबड्डी खेळात आजीवन योगदान दिल्याबद्दल शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. शंकररावांना लोक बुवा साळवी या नावाने ओळखत असत. बुवांना कबड्डी महर्षी ही उपाधी कबड्डी प्रदर्शकांनीच बहाल केली होती. 15 फेब्रुवारी 2007 रोजी कबड्डी महर्षी शंकरराव साळवी यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. तोवर बुवांचा श्वास हा फक्त आणि फक्त कबड्डीसाठी सुरू होता. शंकरराव साळवी म्हणजेच बुवा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कबड्डीसाठी बहाल केले. कबड्डीला एक राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी बुवांचे योगदान सर्वात मोठं राहिलं आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर मंडळी, हा होता कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि कबड्डीला 7 समुद्र पार नेण्याचा निधीप्रमाणे प्रवास. बुवा आज आपल्यात नसले तरी प्रत्येक कबड्डीपटूंच्या दमामध्ये आणि प्रत्येक मैदानाच्या मातीमध्ये त्यांचे विचार जिवंत आहेत. खेळ हा फक्त जिंकण्यासाठी नसतो तर तो वारसा पुढे नेण्यासाठी असतो. बुवाने दिलेला हा वारसा जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही खरे कबड्डी प्रेमी असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व कबड्डी खेळाडू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि ऐतिहासिक माहितीसाठी आणि कबड्डी क्षेत्रातील सर्व माहितीसाठी आपल्या बोल कबड्डी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच नवीन दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खेळत राहा, पाहत राहा बोल कबड्डी. जय हिंद, जय महाराष्ट्र.